हाय हॅलो नमस्कार. मी कविता स्वागत करते आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत. मस्त आणि मजेतच असायला पाहिजे. सुंदर दिवसाची सुरुवात झालेली होती आणि आज सगळ्यांना सुट्टी होती. त्यामुळे काय, सुट्टी म्हटल्यानंतर आमचं कुठं ना कुठं प्लॅनिंग ठरलेलं असतं. तर आज आम्हाला जायचं होतं फिरायला. सगळ्यात पहिले तर मला जायचं होतं डॉक्टरकडे. माझ्या दुसऱ्या दाताची ट्रीटमेंट चालू आहे आणि मला आज डॉक्टरांकडे जायचं होतं. तिथून माझं दाताचं सगळं काम वगैरे झालं आणि डॉक्टरांनी तिथं कापूस दिला होता ठेवायला दाताच्या खाली. तो धरलेला होता तोंडामध्ये, त्याच्यामुळे मी बोलत नव्हती, फक्त व्हिडिओ शूट करत होती. आता त्याच्यामुळे मी व्हॉईस ओव्हर करत होती. आणि आम्ही डायरेक्ट गेलो, सरळ डायरेक्ट काळेवाडीमध्ये गेलो होतो. काळेवाडीच्या एलप्रो मॉलला, नाही चिंचवडला गेलो होतो एलप्रो मॉलला. तिथं आम्हाला थोडी शॉपिंग वगैरे बघायचं होतं, म्हणजे असं फिरण्या म्हणूनच गेलो होतो. शॉपिंगचं काही ठरलेलं नाही आहे, पण जर काय आवडलं तर घेतल्याशिवाय आम्ही राहत नाही. त्याच्यामुळं आम्ही सगळे निघालो होतो मॉलला. प्रांजलला पण फिरायला खूप आवडतं आणि रिया आली आहे. रियामुळं आम्हाला सगळ्यांना खूप बाहेर निघायला मज्जा वाटते. तसं तर आम्ही मंगळवारच्या दिवशी बाहेर जातच असतो. तर म्हटलं चला आज सगळ्यांना जायचं होतं आणि बाईकवरती एवढेजणं बसले नसते, म्हणून आम्ही ठरवलं की उबेर बुक करूनच सगळेजण जाऊया. मग आम्ही उबेरनेच गेलो होतो एलप्रो मॉलला. मग तिथं बॅग वगैरे पहिलं चेकिंग वगैरे केलं आणि आता इथून निघणार होतो आम्ही. डायरेक्ट मॉलमध्ये एंट्री झाली आमची. मॉलमध्ये एवढं भारी वाटत होतं ना, म्हणजे एकदम AC असतं. लाईटिंग तर एवढे असतात, फोटोज व्हिडिओज एवढे म्हणजे चांगले येतात ना, खूप भारी वाटत होतं. आणि लवकरच शिवजयंती होती, त्यामुळे इथं ना मोठी शिवाजी महाराजांची ना जयंतीनिमित्त ना रांगोळी काढण्याचं काम चालू होतं. ते पण तुम्हाला मी पुढे दाखवते. खूप मोठा मॉल आहे, इथं सगळं बघायला भेटतं आणि मज्जा पण येते. टाईमपास करायचं असेल तर आम्ही असं मॉल वगैरे फिरत असतो. तर बघा, मग तिथं गेलो आम्ही. इथं बघा, छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी काढायचं चालू होतं. तिथं मावळे वगैरे सगळं त्यांचं काढायचं काम चालू होतं. रांगोळी काढण्याची कला खरंच खूप आहे बरं का. इथं म्हणजे कला पाहिजे, माणसाच्या अंगामध्ये पाहिजे, कोणती ना कोणती कला पाहिजे. तर बघा, इथं छत्रपती शिवाजी महाराजांची ना रांगोळी काढायचं चालू होतं आणि बाकीचे काही जण होते ते कलर भरत होते, काही जण कलर तयार करत होते. खूप मोठी रांगोळी ही. आता ही कमीत कमी नाही, त्या मॉलमध्ये 15 दिवस तशीच ठेवतात. तिथं त्या मॉलमध्ये ना ख्रिसमस असेल तर ना ख्रिसमसचं डेकोरेशन वगैरे केलं जातं. दिवाळी आली तर दिवाळीचं डेकोरेशन करतात आणि आषाढी एकादशी असेल तर आषाढी एकादशीचं डेकोरेशन करतात, म्हणजे विठ्ठलाचं वगैरे असं साकारतात मूर्ती वगैरे. तर खूप छान, म्हणजे तिथं प्रत्येक फेस्टिवल असेल ना ते सेलिब्रेट केला जातो, म्हणून तिथं भारी वाटतं. तर आता हे रांगोळी काढायचं काम चालू आहे इथं. आणि त्यांची एकदम टीमच होती ही. 15-20 जणांची सगळी ही टीम आहे. ही पुण्यामधून आली होती प्रॉपर. तिथून त्यांचं रांगोळीचं ग्रुप होता हा. तर खूप छान रांगोळी काढत होते. कलर तर ना एवढं भारी भरत होते ना तिला. तर कलर पण ना एकदम मॅचिंग कलर बनवत होते. मिक्स करून करून कलर बनवायचे, शेड बनवायची तसं. आणि जसे आपले मावळे, आपले छत्रपती शिवाजी महाराज, जसं त्यांचं अंगात कपडे वगैरे होते ना, तसं सेम त्यांचे आपल्या जसं फोटोमध्ये कसं आपण मावळे वगैरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळ असतात, तसंच सेम आहे हे. खाली कार्डशीट टाकलेलं आहे, त्या कार्डशीटवरतीच ही रांगोळी काढत आहे. तर आता आम्ही बऱ्याच वेळ तिथं रांगोळी बघत थांबलो होतो, पण त्यांना ना आज आणि उद्या 2 दिवस लागणार रांगोळी काढायला. कारण की ना रांगोळी छोटीशी नाही आणि प्रत्येक कलरनं कलर मॅचिंग करून ती रांगोळी काढायची. बघा, हे कार्डशीटमध्ये ना सगळं फोटोज वगैरे आहे, बघ त्याच्यात कलर मॅचिंग करायचं आहे. तर बघा, इथं आपले छत्रपती शिवाजी महाराज आहे, किती सुंदर कलर भरला आहे. एकदम हुबेहूब कलर तयार करणं आणि हुबेहूब कलर देणंसुद्धा हे एक मोठं खरंच हातामध्ये कला आहे असं म्हणावं लागेल. तर तिकडं ज्या 2-3 मुली होत्यात ना, त्या रांगोळी तयार करत होत्या आणि जागी जागी त्यांचे ठरलेलं पॉईंट होतं तिथं ते कलर करत होते सगळेजण. मस्त रांगोळी पण भरपूर सगळे कलरची आणलेली होती त्यांनी, पण तरी पण काही कलर असे असतात की ते मॅचिंग होत नाही, मग ते बनवावे लागतात. तर ते तसे मॅचिंग कलर बनवून मग ते रांगोळीमध्ये भरत होते. तर खूप छान वाटलं. तर म्हटलं चला आता पुढं दुसरीकडं बघूया. इथं तर एवढे बुक्स होते ना, खूप बुक्सचं मोठे स्टॉल लागलेले होते. आम्ही तर काही घेतलं नाही, काही बुक्स वगैरे, फक्त बघितलं कशाचे आहे. स्टोरी असेल, मुलांचे असतील, काही जनरल नॉलेज असेल, बरेच काय बुक्स होते, पण आम्ही काही बुक्स घेतले नाही. तर असं एक बुक मी म्हटलं चला उघडून बघूया, तर नेमकं तरी आहे तरी काय. मग छान होतं ते पण काय बुक्स वगैरे काय कोणी घेतलं नाही. असंच फक्त आम्ही हिंडवलो, फिरलो, तिथं बघितलेलं. आणि प्राईस पण खूप आहे. छोट्या पुस्तकांची प्राईससुद्धा 100-150
200 असे होते. आणि मोठे मोठे बुक्स तर खूपच होते, तर त्याची पण प्राईस भरपूर होती. त्यामुळे आम्ही काय बुक्स घेण्याच्या नादात पडलो नाही. तर तुम्ही बघू शकता कसे आम्ही इथं फिरतोय. एवढे सगळे बुक्स, एकदम असं वाटत होतं तिथं गेल्यावरती की मी लायब्ररीमध्ये आलेली का काय. कॉलेजला गेल्यानंतर अशीच आमची लायब्ररी असायची आणि लायब्ररीमध्ये गेल्यानंतर असेच आम्ही बुक्स उघडून बसायचो, फिरायचो, बघायचो. त्याच्यानंतर आम्ही मॉलमध्येच होतो आणि यांना लागल्या लगे भूका. हे प्रांजल आणि प्रांजलच्या आत्या बाहेर आली. त्यांना काहीतरी खाल्ल्याशिवाय होतच नाही. मग काय, पहिले बोलत होते बर्गर खायचं, म्हटलं नको ते बर्गर वगैरे खायला. मग नंतर त्यांनी ठरवलं की पिझ्झा खाऊया. मग आम्ही इथं पिझ्झाचं तिनं ऑर्डर दिली आणि आता ते दोघं बहीण भाऊ बघा तिकडे गेलेत ऑर्डर द्यायला पिझ्झाची. आणि मी आणि प्रांजल मस्तपैकी टेन्शन न घेता बसले मस्त खाली. म्हणजे तिथं बसून घेतलं, म्हटलं चला यांचं दोघं बहीण भावाचं चालू पिझ्झा ऑर्डर करायचं. त्यामुळे आम्ही काही टेन्शन घेतलं नाही, मस्त बसून घेतलं. आणि तिथं कोणीसुद्धा नव्हतं. मग भावाला बोलले चल इथं येऊन बस. मग काय पिझ्झा मागवलं, चीज गार्लिक ब्रेड मागवलं, प्रांजलसाठी फ्रेंच फ्राईज मागवलं आणि त्यासोबत कोल्ड्रिंक्स पण होतं. मग काय बाहेर गेलो आणि असं काही खाल्लं नाही यांनी दोघींनी, असं होणारच नाही. त्यांच्यासोबत आम्ही पण खाल्लं असं नाही, पण प्रांजल आणि प्रांजलच्या आत्यांना असं बाहेर चटरपटर खायची सवय लागलेली आहे. तर बघा सगळेजण बसले आणि माझं दात खूप दर्द येतं आहे, त्यामुळे मी एकदम सायलेंट होते, शांत बसलेली. मग काय मी पण ते खाताय म्हणले मी काय शांत बसणार वय. मग म्हटलं चला आपण पण थोड्या याच्यावर तावा मारून घेऊया. मग आता मी पण घेतलं आहे थोडं पिझ्झा वगैरे आलेला आहे आपला मस्त गरमागरम. मोठा पिझ्झा आणला होता मस्त. तर म्हटलं चला आता एन्जॉय करू मस्त पिझ्झा. तुम्हाला पण आवडतो का पिझ्झा खायला? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. मस्त असा पिझ्झा आलेला आहे, कोल्ड्रिंक्स पण आलेली आहे. तर एन्जॉय करू. व्हिडिओ कसा वाटतो कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. छान छान व्हिडिओ येणार आहे. आता 1-2 दिवसामध्ये लग्नाची शॉपिंगचा पण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे. खूप सगळे शॉपिंग चालू आहे, तर तो पण व्हिडिओ तुम्हाला लवकरच बघायला भेटेल. तर चला आता मी एकदा पहिले पिझ्झा खाऊन घेतो गरमागरम मस्त. घ्यायचं तसं काहीच नव्हतं, पण मला आहे ना ब्लॅक कलरचा प्लाझो खूप दिवसापासून घ्यायचा होता. मग वेअर करून बघितला होता, पण आवडला आहे. पण कॉस्ट पण खूप भरपूर आहे. बघू आता व्यवस्थित असला तर घेऊया. त्याच्यानंतर प्रांजलला काही नाही घेतलं आहे. त्याच्यानंतर रियाने घेतले 1-2 टॉप घेतलेत. तर मॉलमध्ये दिसायला वस्तू खूप असतात आणि पण महाग खूप असतात असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि स्वस्त वस्तू जास्त नसतात, त्याच्यामुळे काय रियाने 2-3 टॉप घेतले आणि 2 पॅन्ट घेतल्या आणि मी 1 पॅन्ट घेतली. असं काहीसं आम्ही शॉपिंग केली. त्याच्यानंतर आम्ही आता निघणार आहे डायरेक्ट घरी, कारण की खूप उशीर झाला होता. तर आता आम्ही घरी आले, जेवण वगैरे केले, खूप दमल्यागत झालं होतं. केसांना छान असं तेल वगैरे लावून घेतलं. तर चला भेटू उद्याच्या छान नवीन व्हिडिओमध्ये. काळजी घ्या.